जय हिंद भावांनो. या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित पोलीस भरतीसाठी IMP असे 25 प्रश्न पाहणार आहोत आणि हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहेत. आता हे जे प्रश्न आहेत ना, हे ॲक्च्युअलमध्ये पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न आहेत, रिपीट होणारे प्रश्न आहेत आणि आगामी परीक्षेमध्ये सुद्धा यातले काही प्रश्न रिपीट होऊ शकतात. त्यामुळे निश्चितच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल. आणि सामान्य ज्ञानावर बनवलेला हा चौथा व्हिडिओ आहे. याच्या अगोदरचे 3 व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या. ते व्हिडिओ तुम्हाला कुठे मिळतील? तर आपलं जे पोलीस भरती महाराष्ट्र हे जे यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर सामान्य ज्ञान किंवा GKच्या प्लेलिस्टमध्ये अगोदरचे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत. चला तर मग आता आपण पहिला प्रश्न पाहूयात. आणि पहिला प्रश्न आहे पहा, 1857चा संग्राम कुठे सुरू झाला? आता हे जे 1857चा उठाव आहे ना, याची सुरुवात मेरठ या ठिकाणी झालेली आहे पहा. आता हे जे मेरठ हे ठिकाण आहे हे कुठं आहे? तर हे सध्या उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. आणि उत्तर प्रदेशमधील जे कानपूर नावाचं शहर आहे त्या कानपूरच्या जवळ मेरठ हे ठिकाण आहे. आणि याच्या पुढे जाऊन तुम्हाला परीक्षेत असाही प्रश्न येऊ शकतो की 1857च्या उठावाची सुरुवात कधी झाली? तर 10 मे 1857 रोजी 1857च्या उठावाची सुरुवात झालेली आहे. आणि 1857चा उठाव हे भारतातील पहिला स्वातंत्र्य संग्राम मानला जातो. त्याच्या पुढे दुसरा प्रश्न आपण पाहूयात. दुसरा प्रश्न आहे पहा, 1857च्या बंडाचे नेतृत्व दिल्ली येथे कोणी केले? आता 1857चं जे बंडाचं नेतृत्व दिल्ली या ठिकाणी न बहादूरशाह जफर यांनी केलेलं आहे पर्यायानुसार. आणि बहादूरशाह जफर हा शेवटचा मुघल बादशाह आहे आणि बळबळ त्यांच्याकडे ॲक्च्युली ते नेतृत्व दिलं होतं. आणि या 1857च्या उठावानंतर हे बंड अयशस्वी झालं तेव्हा बहादूरशाह जफर याला अटक केली आणि सध्याचं जे ब्रह्मदेश आहे त्या ब्रह्मदेशामधील रंगून नावाचं एक शहर आहे पहा, त्या ठिकाणी त्यांना नजरकैदेमध्ये ठेवलं किंवा तुरुंगात ठेवलं आणि तेथेच बहादूरशाह जफरचं निधन झालं. आणि म्हणजे या बहादूरशाह जफरची समाधी किंवा आपण त्याला कबर म्हणूयात ती रंगून या ठिकाणी आहे. तर हे सगळे प्रश्न परीक्षेत विचारले जातात की शेवटचा मुघल सम्राट कोण आहे? तर बहादूरशाह जफर आहे. आता या व्यतिरिक्त न 1857च्या उठावाचं जे नेतृत्वाचे वेगवेगळे ठिकाण आहेत, तर कोणी कुठल्या उठावाचं नेतृत्व केलं हे तुम्ही पाठ करून ठेवा. त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. आणि त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा आता, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? तर आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे कोण माहिती आहे का? INS ज्याला आपण म्हणतो, इंडियन नॅशनल काँग्रेस. म्हणजे आत्ताचा जो काँग्रेस पक्ष आहे त्याचं खरं मूळचं नाव हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस होतं. याची स्थापना ही 1885 मध्ये झालेली आहे. आणि याच्या तारीख सांगायची झाली तर 28 डिसेंबर 1885 या तारखेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. आता हा जो राष्ट्रीय काँग्रेस आहे ना, जेव्हा हे पहिलं अधिवेशन झालं, पहिलं अधिवेशन कुठं झालं? तर मुंबई या ठिकाणी झालेलं आहे. कुठं झालेलं आहे? मुंबई या ठिकाणी झालेलं आहे. तेज बहादूर संस्कृत महाविद्यालय मुंबई या ठिकाणी झालेलं आहे. पहिल्या अधिवेशनामध्ये एकूण 72 सदस्य उपस्थित होते. आणि याचे जे पहिले अध्यक्ष होते ते कोण होते ते मला कमेंट करून सांगा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ते मला आवर्जून कमेंट करून सर्वांनी सांगा. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात. आणि हे अधिवेशन पुण्यामध्ये होणार होतं, परंतु पुण्यामध्ये कॉलराची साथ पसरल्यामुळे हे अधिवेशन कुठं झालेलं आहे? मुंबई या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्या पुढे पहा आता चौथा प्रश्न आपण पाहूयात. आणि काँग्रेसचे जे संस्थापक आहेत ते आहेत A.O. ह्यूम हे आहेत. त्यांना काँग्रेसचे सचिव असं सुद्धा म्हटलं जातं. स्वदेशी चळवळ कोणत्या घटनेनंतर सुरू झाली? आता ही जी स्वदेशी चळवळ आहे ना, ही बंगालच्या विभाजनानंतर सुरू झालेली आहे. म्हणजे 1905 मध्ये ना बंगालचं विभाजन झालं पहा. आता बंगालचं विभाजन झालं त्यावेळी बंगालचा गव्हर्नर, भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर लॉर्ड कर्झन हा होता. लॉर्ड कर्झननेच 1905 मध्ये बंगालचं विभाजन झालं आणि ते विभाजन झाल्यानंतर वंगभंग आंदोलन सुरू झालं आणि त्या अंतर्गतच स्वदेशी चळवळ सुद्धा सुरू झालेली आहे. आणि स्वदेशी चळवळ म्हणजे काय? तर आपल्या भारतामध्ये हिंदुस्थानमध्ये निर्माण झालेल्याच वस्तूंचा वापर करायचा, भारतीय शाळांमध्येच प्रवेश घ्यायचा, त्याला आपण स्वदेशी चळवळ असं म्हणतो. आता मुळामध्ये ब्रिटिशांनी जे बंगालची फाळणी केली त्याचं कारण त्यांनी असं दिलं की प्रशासन करणं खूप सोपं व्हावं, कारण बंगाल प्रांत खूप मोठा आहे आणि मग प्रशासनाच्या दृष्टीनं आम्ही त्याचं विभाजन केलेलं आहे, हे त्यांनी दिलेलं कारण. पण खरं कारण असं आहे, असं होतं की हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी बंगालचं विभाजन करण्यात आलं. कारण त्यावेळेसचा जो बंगाल प्रांत होता त्याच्यामध्ये आत्ताचा बांगलादेश,
पश्चिम बंगाल, ओरिसा आणि बिहारचा काही भाग होता. मग याच्यामध्ये जो पूर्व बंगाल होता म्हणजे आत्ताचा बांगलादेश तो मुस्लिम बहुल होता आणि जो पश्चिम बंगाल होता तो हिंदू बहुल होता. आता सध्या तिथं मुस्लिमांची संख्या खूप वाढलेली आहे, पण त्यावेळेला तो हिंदू बहुल होता. मग हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडणे, कारण पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल अशीच त्याची फाळणी केलेली होती. तर हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडणे हाच या फाळणीचा उद्देश होता. त्याच्या पुढे आणि ही फाळणी 1905ला झाली, पण रद्द कधी झाली माहिती आहे का? 1918 मध्ये रद्द झालेली आहे. 1918 मध्ये ही बंगालची फाळणी रद्द झाली आणि मग भारताची राजधानी कोलकातावरून दिल्लीला स्थलांतरित करण्यात आलेली आहे. त्यावेळेला लॉर्ड हार्डिन हा भारताचा गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय होता आणि याच समारंभामध्ये जेव्हा मिरवणूक निघाली होती त्या मिरवणुकीमध्ये हार्डिनवर रास बिहारी बोस यांनी बॉम्ब टाकला होता, पण ते पोलिसांच्या हाताला लागले नाही. ते थेट तिथून निघाले, ते जपानला जाऊन थांबले. पण पुढे जपानमध्ये त्यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली. पुढे खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे आणि मग सुभाषचंद्र बोस यांना त्यांनीच तिकडं आमंत्रण दिलं होतं आणि मग पुढे सुभाषचंद्र बोसचं कार्य तुम्हाला माहिती आहे. पण त्याचा पाया हा कोणी भरलेला होता? तर रास बिहारी बोस यांनी भरलेला होता आणि रास बिहारी बोस यांनीच आझाद हिंद सेनेची सुद्धा स्थापना केलेली, ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्या पुढे आता 5वा प्रश्न आहे पहा, असहकार चळवळ कोणी सुरू केली? आता असहकार चळवळ जी सुरू झालेली आहे ना ती महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली ती झालेली आहे. आता महात्मा गांधीजींनी भारतामध्ये केलेलं पहिलं आंदोलन हे किंवा पहिला सत्याग्रह हा चंपारण्य सत्याग्रह आहे आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना आंदोलनामध्ये सहभागी करून भारतात झालेलं सर्वात मोठं आंदोलन हे असहकार चळवळ होतं आणि ते महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालं. त्याची सुरुवात ही 1 ऑगस्ट 1920 या तारखेला झालेली आहे आणि 1922 मध्ये मला वाटते 5 फेब्रुवारी 1922ला असहकार चळवळ संपली. त्याचं कारण काय? तर चौरी चौरा या ठिकाणी जी घटना झालेली होती तर त्या घटनेमध्ये पोलिसांना जाळून मारण्यात आलं होतं. त्याचा निषेध म्हणून महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली 1922ला. तर अशा पद्धतीने हे असहकार चळवळ महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. त्याच्यानंतर महात्मा गांधीजींनी केलेले जे इतर आंदोलन आहेत त्याच्यामध्ये 1930 मध्ये सविनय कायदेभंग आंदोलनाची सुरुवात झाली. त्याच्यानंतर वैयक्तिक सत्याग्रह जो आहे त्याचे पहिले वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे होते. तेही आंदोलन महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालं आणि तर चले जाव चळवळ ही काय महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली झाली नाही, कारण ती चळवळच मुळामध्ये कोणत्याही नेत्याविना झालेली चळवळ होती. पण महात्मा गांधीजींचे हे 3 आंदोलन खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्या पुढचे प्रश्न पाहूयात. एकूण 25 प्रश्न पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला पोलीस भरती रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्या. फक्त 300 रुपये इतक्या कमी फीमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि संपूर्ण सिलेबस तुमचा यामधनं कव्हर होतो आणि यामध्ये जे शिकवलेलं आहे ना तसेच प्रश्न तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे निश्चितच तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि 300 प्लस GST इतक्या कमी फीमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. त्याच्या पुढे 6वा प्रश्न आहे पहा, पूर्ण स्वराज्य ठराव कोणत्या अधिवेशनात मंजूर झाला? आता पूर्ण स्वराज्य याचा अर्थ मी तुम्हाला आधी सांगतो. तर पूर्ण स्वराज्य म्हणजे काय माहिती आहे का? तर आत्ता जे आपण आहोत ते पूर्ण स्वराज्यामध्ये आहोत, म्हणजे आपल्या देशाचं कारभार आपणच पाहायचा, त्यामध्ये इतर कोणी ढवळाढवळ करायची नाही. तर हा जो ठराव आहे ना हा लाहोर अधिवेशन 1929 मध्ये मंजूर झाला. आता काँग्रेसचं लाहोर या ठिकाणी अधिवेशन होतं. आता सध्या लाहोर पाकिस्तानमध्ये आहे आणि ते रावी नदीच्या तीरावर आहे, ते पण माहिती असू द्या. ते 1929 मध्ये काँग्रेसचं लाहोर या ठिकाणी अधिवेशन होतं. त्या अधिवेशनामध्येच पूर्ण स्वराज्य ठराव मंजूर करण्यात आला आणि हे जे लाहोर अधिवेशन आहे ना त्याचे अध्यक्ष होते भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू. हे लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि खूप परीक्षांना हे प्रश्न विचारले जातात बरं का. खूप महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. तुम्हाला सुद्धा याच्यातले प्रश्न रिपीट होणार आहेत. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले? आता हे जे भारत छोडो किंवा चले जाव चळवळ आहे ना ते 1942 मध्ये झालेलं आहे. मुळामध्ये याची सुरुवात म्हणजे 8 ऑगस्टला मुंबईमध्ये एकत्र आले सगळे नेते आणि त्यामध्ये महात्मा गांधीजींचं भाषण खूप गाजलं पाठ 8 ऑगस्ट 1942चं. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं करो या मरो किंवा डू ऑर डाय, करा किंवा मरा. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात आपल्याला की करा किंवा मरा हा नारा कोणाचा आहे? तर महात्मा गांधीजींचा आहे आणि तो भारत छोडो किंवा चले जाव आंदोलनाच्या सुरुवातीला त्यांनी दिला होता
आणि मग 8 ऑगस्टला मोठमोठ्या नेत्यांचे भाषणं झाले आणि या सर्व नेत्यांना अटक केली. त्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद यांना अहिल्यानगर शहरामध्ये असलेला जो किल्ला आहे, अहमदनगरचा किल्ला, त्या किल्ल्यामध्ये ठेवलं. महात्मा गांधीजींना पुण्यामध्ये जो आगा खान पॅलेस आहे त्या ठिकाणी ठेवलं. आणि मग त्या किल्ल्यामध्ये जे पंडित जवाहरलाल नेहरूंना ठेवलं होतं ना, तिथेच त्यांनी डी स्टोरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहिलेला, ते पण माहिती असू द्या. पण या आंदोलनाची सुरुवात कधी झाली माहिती आहे का? 9 ऑगस्ट 1942ला झाली आणि ती आपल्या मुंबईमध्येच झाली, गवालियर टँक आणि ज्या मैदानावर ही झाली त्यालाच आपण ऑगस्ट क्रांती मैदान सुद्धा म्हणतो. तर 9 ऑगस्ट 1942ला भारत छोडो आंदोलनाची सुरुवात झालेली आहे. आणि सगळे महत्त्वाचे नेते तुरुंगात असताना सर्वसामान्य भारतीयांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन हे आंदोलन केलं. त्यामुळं कोणत्याही नेत्याविना सर्वसामान्य लोकांनी केलेलं आंदोलन अशी या आंदोलनाची ओळख आहे. त्याच्या पुढे 8वा आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झालेलं सर्वात मोठं आणि शेवटचं आंदोलन हे चले जाव चळवळ आहे किंवा भारत छोडो आंदोलन आहे. भारताची सागरी किनारपट्टी सुमारे किती लांब आहे? तर भारताची जी सागरी किनारपट्टी आहे ना, ती सुमारे 7,516 किलोमीटर एवढी लांब आहे. सी हे त्याचं उत्तर आहे, 7,516 किलोमीटर. गंगेची प्रमुख उपनदी कोणती आणि भारताची जी भूसीमा आहे ती किती किलोमीटर लांब आहे ते मला कमेंट करून सांगा सर्वांनी. तर गंगा नदीची प्रमुख उपनदी कोणती आहे? तर गंगा नदीची प्रमुख उपनदी ही यमुना ही नदी आहे. आता आपली ही जी गंगा नदी आहे ना, ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे आणि गंगा नदीचा उगम उत्तराखंड राज्यात गंगोत्री या ठिकाणी झालेला आहे आणि पुढे ती बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळते. यमुना नदीचा उगम सुद्धा उत्तराखंड राज्यात झालाय, परंतु तो यमुनोत्री या ठिकाणी झालेला आहे. आणि उत्तर प्रदेश राज्यातील जे प्रयागराज आहे, अगोदरचं नाव अलाहाबाद पण आता त्याला प्रयागराज असं म्हणतात. तर प्रयागराज या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. गंगा आणि यमुना आपल्याला डोळ्याने दिसतात आणि सरस्वती नदी ही गुप्त स्वरूपामध्ये आहे. तर यमुना ही गंगा नदीची सर्वात महत्त्वाची उपनदी आहे. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. 10वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आता. भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? आता या संदर्भातनं थोडासा वाद आहे काही जणांच्या बाबतीत, पण पर्यायानुसार जर तुम्ही विचार केला तर कांचनजंगा हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे. आता आणि माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. माउंट एव्हरेस्ट नेपाळ या देशामध्ये आहे आणि भारतातील कांचनजंगा. त्याच्यामध्ये गॉडविन ऑस्टिन किंवा K2 नावाचं जे शिखर आहे ना, हे ॲक्च्युली भारतातील सर्वात उंच शिखर आहे, जे की काराकोरम रांगेमध्ये आहे. आणि सध्या जो POK हा भाग आहे ना, पार्ट ऑक्युपाईड काश्मीर म्हणतात, त्या ठिकाणी तो आहे. म्हणून बरेच जण आणि नंबर 2चं कांचनजंगा येतं. म्हणून बरेच जण कांचनजंगा सध्या भारतात नंबर 1 आहे असं म्हणतात. त्याचं कारण असं आहे की K2 हे जे आहे काराकोरम रांगेमधील, हे सध्या पाकिस्तानमध्ये असं म्हणतात. पण तसा जर विचार केला तर आपण आजही हा जो POK आहे, पार्ट ऑक्युपाईड काश्मीर, हा भारताच्याच नकाशामध्ये दाखवतो. जम्मू काश्मीरची जी विधानसभा आहे त्या विधानसभेच्या जागासुद्धा आपण POKसाठी राखीव ठेवलेल्या आहेत. लोकसभेच्या जागासुद्धा राखीव ठेवलेल्या आहेत. म्हणजे जरी तो काही कारणामुळे पाकिस्तानच्या ताब्यात असला तरी तो भारताचाच भाग आहे असं भारत अधिकृतरित्या सांगत असतो. म्हणून K2 भारतातच आहे असं आपल्याला मानावं लागेल. पण पर्यायामध्ये K2 किंवा गॉडविन ऑस्टिन नाहीच आहे, म्हणून आपण कांचनजंगा हे त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्याच्या पुढे पहा आता 11 नंबरचा प्रश्न आहे. थार वाळवंट कोणत्या राज्यात आहे? तर हे जे थार वाळवंट आहे ना, हे राजस्थान या राज्यामध्ये आहे. थार म्हणलं की तुम्हाला थार गाडी आठवते महिंद्राची, पण त्याचं यात वाळवंटावरूनच त्याला नाव दिलेलं आहे. तर थार वाळवंट हे राजस्थान या राज्यामध्ये आहे. त्याच्या पुढे पहा आता पुढचा प्रश्न आहे. भारतात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? आता खरं म्हणजे पर्यायानुसार याचं उत्तर चेरापुंजी आहे, पण खरं सांगायचं झालं तर भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस हा मौशिनराम या ठिकाणी पडतो. मौशिनराम आणि चेरापुंजी जवळजवळच आहेत. दोन्ही पण मेघालय या राज्यामध्येच आहेत. पण भारतामध्येच नाही तर जगातला सर्वाधिक पाऊस हा कुठे पडतो? मौशिनराम. अगोदर चेरापुंजी होतं, पण आता मौशिनराम या ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे. भारत आणि जगातील सर्वाधिक पाऊस पडणारे हे ठिकाण आहे. आता याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवा, दार्जिलिंग कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न बऱ्याच परीक्षांना आलेला आहे. तर दार्जिलिंग जे आहे ना, ते पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे, हे माहिती असू द्या. मुन्नार केरळमध्ये आहे. शिमला ही तर हिमाचल प्रदेशची राजधानी आहे, ते सर्वांना माहिती आहे. आणि चेरापुंजी आणि मौशिनराम हे दोन्हीही मेघालय या राज्यामध्ये आहेत.
भारताचे धान्याचे कोठार म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो? तर भारताचे धान्याचे कोठार म्हणून पंजाब हा जो प्रदेश आहे ना, तो भारताचे धान्याचे कोठार म्हणून ओळखला जातो. बी हे त्याचं उत्तर आहे पंजाब. कारण गहू आणि तांदूळ यांचं उत्पादन जास्त प्रमाणात पंजाबमध्ये होतं. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबईला 7 बेटांचं शहर असं म्हणतात. गेट ऑफ इंडिया मुंबईमध्येच आहे. त्याच्यानंतर पश्चिम रेल्वेचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे. मध्य रेल्वेचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे. कोकण रेल्वेचं मुख्यालय CBD बेलापूर नवी मुंबई म्हणजेच मुंबईमध्ये आहे. त्याच्यानंतर नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे आणि पुण्यालाच महाराष्ट्राची सिलिकॉन व्हॅली सुद्धा म्हटलं जातं. आणि इथं औरंगाबाद दिले पण आता त्याचं नाव संभाजीनगर आहे. संभाजीनगरलाच 52 दरवाजाचे शहर असं सुद्धा म्हटलं जातं. त्या सगळ्या गोष्टी माहिती असू द्या, पोलीस भरतीला हमखास प्रश्न येणाऱ्या गोष्टी आहेत ह्या. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा अहिल्यानगर आहे. आणि क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे ते मला कमेंट करून सांगा. अजून आपले 10 प्रश्न होणार आहेत मित्रांनो. पण जर तुम्हाला पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तसंच पोलीस भरतीसाठी जर तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करायची असेल तर मला 8806068618 या व्हॉट्सअपच्या नंबरवर मेसेज करा. तुम्हाला घरपोच ही दोन्ही पुस्तकं मिळून जातील. स्पर्धा परीक्षा अंकगणित आणि स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी फक्त 450 रुपयामध्ये ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला मिळून जातील. चला त्याच्या पुढचा 16 नंबरचा प्रश्न आहे आता. प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? आता महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे आहे ना ते आहे पहा कळसुबाई. तिथे टाईप मिस्टेक झाली कळसुबाई पण ते कळसुबाई आहे. आता कळसुबाई हे शिखर सध्या अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. परंतु अहिल्यानगर आणि नाशिक या 2 जिल्ह्यांच्या सीमारेषेवर पण अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अकोले नावाचा तालुका आहे. अकोला नाही या अकोले नावाचा तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये हे शिखर आहे आणि याची उंची जी आहे ती 1646 मीटर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्या पुढे 17 नंबरचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी ही गोदावरी नदी आहे. महाराष्ट्राचं सुमारे 49% क्षेत्रफळ हे गोदावरी नदीनं व्यापलेलं आहे. त्याच्या पुढे 18 नंबरचा प्रश्न आहे आता, महाराष्ट्रातील सर्वात मोठे सरोवर कोणतं आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं सरोवर हे लोणार सरोवर आहे. आता हे जे लोणार सरोवर आहे ना हे उल्कापातामुळे निर्माण झालेलं आहे आणि खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. आणि लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. ते पण माहिती असू द्या, खूप परीक्षांना विचारतात. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा. आणि कशामुळे निर्माण झालेलं आहे? तर उल्कापातामुळे निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला आणखी काय म्हणतात? तर महाराष्ट्रातील जो पश्चिम घाट आहे ना त्यालाच सह्याद्री पर्वतरांग असं सुद्धा म्हटलं जातं. हे त्याचं उत्तर आहे सह्याद्री पर्वतरांग. भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? तर भारतीय राज्यघटना ही 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी लागू झालेली आहे. तिची अंमलबजावणी झाली 26 जानेवारी 1950 पण लागू झाली 26 नोव्हेंबर 1950 या तारखेला लागू झालेली आहे. त्याच्या पुढे आता नाही आपल्याला विचारले काय 26 भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? सॉरी लागू झाली म्हणजेच अंमलबजावणी झाली. मी चुकीचं उत्तर दिलं. भारतीय राज्यघटना कधी स्वीकारली असा प्रश्न आला असता तर 26 नोव्हेंबर 1949 पण आपल्याला विचारले लागू झाली म्हणजेच अंमलबजावणी झाली तर त्याचं उत्तर 26 जानेवारी 1950 आहे. चुकून माझं थोडं अंडरस्टँडिंग चुकलं. पता है बड़ी बड़ी शहरों में छोटी मोठी बातें होती रहती है. की भारतीय राज्यघटना कधी लागू झाली तर 26 जानेवारी 1950ला लागू झाली म्हणजेच त्याची अंमलबजावणी झाली. म्हणूनच 26 जानेवारी 1950ला काय म्हटलं जातं प्रजासत्ताक दिन आपण दरवर्षी साजरा करत असतो. आणि भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारली आणि लागू झाली. दोन्हीमधला फरक समजून घ्या. राज्यघटना तयार करणाऱ्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर राज्यघटना तयार करणाऱ्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हटलं जातं. भारत एक संघराज्य आहे हे कोणत्या कलमात नमूद आहे? आता भारत हे एक संघराज्य आहे. कोणत्या कलमामध्ये नमूद आहे माहिती आहे का? तर कलम 1 मध्ये त्याची माहिती दिलेली आहे की भारत हे काय आहे? संघराज्य आहे. त्याच्या पुढे पाहता पुढचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपतींची निवड कोणामार्फत होते?
तर भारताच्या राष्ट्रपतींचा जो मतदारसंघ आहे तो संसद सदस्य म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेचे निर्वाचित सदस्य आणि राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य यांच्यामार्फत भारताच्या राष्ट्रपतींची निवड होते. आणि भारताचे जे उपराष्ट्रपती आहेत त्यांची निवड ही फक्त संसद सदस्य म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा यातील निर्वाचित सदस्य ठरत असतात. तर हा दोन्हीमधला फरक समजून घ्या सर्वांनी. भारताच्या मूळ राज्यघटनेत एकूण किती कलमे आहेत? तर भारताची जी मूळ राज्यघटना आहे ना त्यामध्ये एकूण 395 कलमे आहेत. हे त्याचं उत्तर आहे, 395 कलमे. आता इतर माहिती द्यायची झाली तर भारताची जी मूळ राज्यघटना आहे त्याच्यामध्ये 22 भाग होते, 395 कलम होते आणि 8 अनुसूच्या होत्या. आता सध्या 22 अनुसूच्या आहेत आणि 25 भाग आहेत. मूलभूत हक्क कोणत्या भागात दिले आहेत? तर मूलभूत हक्कांची माहिती ही राज्यघटनेच्या 3ऱ्या भागामध्ये दिलेली आहे. म्हणजे हे जे भाग 2 आहे कलम 5 ते 11 याच्यामध्ये नागरिकत्वाची माहिती दिली आहे. कशाची माहिती दिलेली आहे? नागरिकत्वाची माहिती दिलेली आहे. हा जो भाग 3 आहे त्याच्यामध्ये मूलभूत हक्क यांची माहिती दिलेली आहे. मूलभूत हक्क. त्याच्यानंतर भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्त्वे किंवा नीतिनिर्देशक तत्त्वे यांची माहिती दिलेली आहे. तर हे सर्वांनी माहिती असू द्या. ठीक आहे. खूप परीक्षांना विचारतात. आणि भाग 4 अ मध्ये मूलभूत कर्तव्ये यांची माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये कलम 5 ते 11 हे नागरिकत्वाशी संबंधित आहेत. मूलभूत हक्काशी संबंधित कलम आहेत कलम 12 ते 35 आणि मार्गदर्शक तत्वांशी संबंधित कलम आहेत म्हणजे भाग 4 मध्ये कलम 36 ते 51 हे आहेत. आणि भाग 4 अ मार्गदर्शक आपलं मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे आणि कलम 51 अ हे सुद्धा मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. त्याच्या पुढे पाहता की जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300+ GST मध्ये हा कोर्स आहे. आणि पोलीस भरतीसाठी जर तुम्हाला गणित बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करायचा असेल तर विठ्ठल जोशी सरांचे स्पर्धा परीक्षा अंकगणित आणि स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही 2 पुस्तकं विकत घ्या. फक्त 450 रुपयामध्ये मिळतील. आणि पोलीस भरतीला जसे प्रश्न येतात ना तसे सगळे प्रश्न यामध्ये छानपैकी सोडून दिलेले आहेत, ते पण स्पष्टीकरणासह. आणि त्यासाठी काय करायचे तुम्हाला? तर 8806068618 या व्हॉट्सअपच्या नंबरवर मेसेज करा. दोन्ही पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळून जातील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि पोलीस भरती महाराष्ट्र हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.